जामकरच्या लक्षात येतं की आता देवीसिंग सुटणार. यावर त्यांनी चालवली मोठी चाल. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, युगंधर लालीची वाट बघत असतो आणि म्हणतो, ही लाली कुठे गेली? तेवढ्यात लाली येते आणि युगंधर विचारतो, पण लाली मात्र जराही चांगलं बोलत नाही आणि म्हणते, तुला काय करायचं? मी कुठे गेले, काय करते? तो म्हणतो, नाही म्हणजे काळजी वाटत होती, बाकी काही नाही. पण लाली, चल ना आपण जेवायला जाऊया. लाली म्हणते, नको, मी खूप थकले. तो म्हणतो, प्लीज थांब, मी आलोच हा. जातो आणि शॉपिंग बॅग घेऊन येतो. तिच्या पुढे करतो. लाली म्हणते, हे काय आहे? तो म्हणतो, आपण जेवायला जाणार म्हणून तुझ्यासाठी साडी आणली. प्लीज नेस ना साडी. प्लीज लाली, जाऊया ना जेवायला. आता युगंधरचा एवढा आग्रह बघून लालीला काय नाही म्हणत नाही. ती आता आज जाते आणि आवरून बाहेर येते. लाली साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते. युगंधर तिच्याकडं बघतच राहतो. मनात म्हणतो, ही किती सुंदर दिसते. पण मनातले शब्द पटकन ओठावर येतात आणि तो म्हणतो, लाली, या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. पण माजुरडी लाली त्याला म्हणते, ठीक आहे चल आता. आणि प्लीज युगंधर, तू असं माझं कौतुक करत जाऊ नको, मला अजिबात आवडत नाही. ते म्हणतो, अगं त्यात काय एवढं, तू सुंदर दिसते हेच म्हणालो मी. लाली म्हणते, हेच मला आवडत नाही. हे बघ, माझं कौतुक करायला मी काही तुझी बायको नाही आहे. तो पुटपुटतो, नाही म्हणून काय झालं, पण लवकरच होशील. लाली म्हणते, काय म्हणला? तो म्हणतो, काहीच नाही. ती म्हणते, काहीतरी बोललास तू? तो म्हणतो, काही नाही लाली, मी काहीच नाही बोललो. बरं मला सांग, आज दिवसभर कुठे गेली होती? लाली म्हणते, याच्याशी तुझा काय संबंध आहे? तो म्हणतो, अगं एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून विचारतोय, बाकी जिथे जायचं तिथे तू जाऊ शकतेस. लाली म्हणते, बघायला गेले होते. माझ्या नवऱ्याचं काय चाललं? तो म्हणतो, मग काही माहिती मिळाली का? ती म्हणते, नाही, पण हे माहिती पडलं की गावातले पोरं माझं पोस्टर लावणारे. युगंधर म्हणतो, तुझं पोस्टर? ती म्हणते, हो, आणि फक्त गावात नाही, सगळीकडे, अख्ख्या महाराष्ट्रात. आणि तसं झालं ना युगंधर, माझं बाहेर पडणं खूप मुश्किल आहे. आता युगंधर बघायला लागतो. मनात म्हणतो, मग चांगलंच आहे, ही बाहेर न पडणं हेच माझ्यासाठी उत्तम. आता मी प्रयत्न करेल पोस्टर लागण्यासाठी, म्हणजे तो बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. ती युगंधर, मी काय म्हणते? तो म्हणतो, हां बोल ना लाली. ती म्हणते, माझे पोस्टर न लागण्यासाठी तू काही करू शकतोस का? युगंधर म्हणतो, तसं अवघड आहे, पण प्रयत्न करेल. आता लालीचा मतलबीपणा समोर येतो. पहिले तर लाली हॉटेलमध्ये जाण्यासाठी नकार देत असते, पण अचानक तिला पोस्टरची आठवण येते आणि ती होकार देते. जामकर विचार करतात, टेलर नावाचा गोपाळ जसा दिसतो तसा नाहीये, फार हुशार आहे. याचा कायद्याचा खूप अभ्यास झाला. मला तर वाटतं यांनी पुस्तकं मागून फक्त एक नाटक केलं, कारण एवढ्या लवकर एवढे पुस्तकं कुणीच वाचू शकत नाही. युगंधर आणि लाली जेवायला जातात. युगंधर सारखं तिच्याकडे बघत राहतो. लाली मात्र त्याला सारखं इग्नोर करते. घरी आल्यानंतर ती रूममध्ये निघून जाते आणि झोपते. पण काय केल्या, युगंधरला काही झोप येत नाही. तो लालीच्या रूममध्ये जातो आणि लालीच्या अंगावरून अलगद हात फिरवतो. तो आता तिच्या जास्त जवळ जातो. आता लाली त्याला जोरात धक्का मारते. तिच्या धक्क्याने युगंधर भिंतीवर जाऊन आदळतो. लाली पटकन उठते आणि त्याला सुरा दाखवते आणि म्हणते, माझ्याकडं वाईट नजरेने बघितलं ना तर डोळे काढून हातात देईल. काय रे युगंधर, मी काय तुला तशी बाई वाटले का? हे बघ, माझा विषय सोड. काही झालं तरी मी तुझी होणार नाही. मला एवढं हलक्यात नाही घ्यायचा. लाली त्याच्या कानामागं मारत म्हणते, नकार दिला नाही म्हणून माझा होकार आहे असं नाही समजायचं. बाई जसा जीव लावू शकते ना तसा जीवही घेऊ शकते. इकडे जामकर देवीसिंगला खूप मारत असतो आणि म्हणतो, एक बाई, मुलगी असते, बहीण असते, कोणाची तरी मावशी असते, तिच्यावर हात टाकणारा कर्माने मरेल आपल्या. जामकर आता खूप मारतात आणि त्याच्या जखमेवर मीठ टाकतात. मारत म्हणतात, तुझ्या पापाचा भरलाय घडा, आता जेलमध्ये सडा. केस मागे ओढत म्हणतात, हा शब्दही माझा. इकडे युगंधर लालीचं नवीनच रूप बघतो. तुम्हाला काय वाटतं, युगंधर प्रतापने लालीची हकालपट्टी करायला हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.